नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आता असंच झालेलं आहे मंडळी. आता कुणालाच पर्याय नाही चुलीवर स्वयंपाक करण्याशिवाय. आता गॅस तर काही मिळत नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपण सर्वजण आता चुलीकडेच वळलेलो आहोत. खेड्याकडे चला, हे गांधीजींचं वाक्य अगदी खरं ठरलेलं आहे. काही झालं तरी दर 5 वर्षाला आपल्यावर काही ना काही नैसर्गिक आपत्ती आलेली आहे. आणि आता संध्याकाळ झाली होती. संध्याकाळ झाल्यामुळे ना माझा स्वयंपाकाचा टाईम झालेला होता. आज स्वयंपाकाला मला बराचसा उशीर झाला होता, कारण की स्वयंपाक मला करायचाच नव्हता मुळामध्ये. पण नंतर ठरलं की म्हणजे भाकरी करायच्या आहेत, त्याच्यामुळे एवढा उशीर झाला होता की चंद्रसुद्धा माझ्या सोबतीला आला होता. मस्त असं चंद्राच्या प्रकाशामध्ये माझा स्वयंपाक चालू होता. आता ग्रामीण भागामध्ये भारी असते, भरपूर असं अंगण असते, सोबत चंद्र चांदण्या, मस्त वाटते. आणि तसंच माझं पण झालेलं होतं. आता मला स्वयंपाक करायचा होता आणि त्याच्यासाठी मी अगोदर चूल वगैरे पेटवली. त्याच्यानंतर भाकरीचं पूर्ण सेटअप लावलं. आता घरातून बाहेर सगळ्या गोष्टी आणता आणता बराचसा उशीर होतो, त्याच्यामुळे मला पण इथं बराच उशीर झाला होता. त्याच्यानंतर मी घाई गडबडीमध्ये आपलं चूल वगैरे पेटवली. नंतर पटापट भाकरी करून घेतल्या. आता मला भाकरी काही खूप जास्त करायच्या नव्हत्या, 4च करायच्या होत्या, पण त्याही मी चुलीवर केल्या. आता माझं असं आहे ना, म्हणजे मी रेग्युलरच स्वयंपाक चुलीवर करते संध्याकाळचा. म्हणजे मी भाकरी जर करायच्या असेल ना, शक्यतो नॉनव्हेजचा वगैरे बेत असतो आमच्याकडे सारखं, त्याच्यामुळे आम्हाला चुलीवरच्याच भाकरी आवडतात. म्हणजे मी खात नाही, पण आमच्या घरातल्यांना चुलीवरच्याच भाकरी लागतात. त्याच्यामुळे मी बऱ्याच दिवसापासून चुलीवरच स्वयंपाक करते संध्याकाळचा. आणि चुलीवरचं जेवण हे खूप रुचकर लागतं बरं का, पण हे आपल्याला समजत नाही. आपण म्हणजे खूप असं गॅसच करत होतो. पण माझं हे बऱ्याच दिवसापासूनचं चाललेलं आहे, पण मी कधी व्हिडिओ वगैरे काढला नव्हता. पण आता सगळीकडंच हे गॅसचं एवढं वातावरण म्हणजे हे झालेलं आहे ना, त्याच्यामुळे मी पण म्हटलं चला आपण पण एक व्हिडिओ करूया. म्हणजे मी आवर्जून खास हा व्हिडिओ त्या दिवशी काढलेला आहे 2 दिवसापूर्वी, आणि ते मी आज अपलोड करते. अशा करता करता मला करायच्याच होत्या 4 भाकरी, 2 पिवळ्याच्या आणि 2 ज्वारीच्या. आता माझ्या ज्वारीच्या तर झाल्या होत्या, आता ह्या पिवळ्याच्या चालू होत्या. आता चुलीवर स्वयंपाक करायचा म्हणल्यानंतर एकच म्हणजे खूप वेळ लागतो. जसं की आपला गॅसवर पटकन स्वयंपाक होतो ना, तसा चुलीवर होत नाही. म्हणजे आपल्याला सवय नसल्यामुळे होतं का काय माहीत नाही, मला तर लागतो वेळ. बाकी माझ्या भाकरी तर झाल्या. आता ही चुलीतला आर बघून ना मनाला काहीही करावं वाटते. म्हणजे कधी पापडी भाजावी, कधी पापड भाजावे, कधी आरावरचं दूध तापवावं. असं करता करता मी काही ना काही करायलाच असते संध्याकाळी. म्हणजे गॅसवर करायला एवढा उत्साह नसतो जेवढा चुलीतला आर बघून येतो. कधी वांगेच भाज, असं माझं काही ना काही चाललेलंच असते. आणि तशाच प्रकारे आज मी नाही तर पापड भाजत होते. आता हा पापड ना माझा मसाला पापड आहे, ज्याच्यामध्ये की जिरे, ओवा, लाल मिरची घातलेली आहे. आणि तो पाहू शकतात आपला पापड तर किती छान असा आरावर फुललेला आहे. असे करून मी सगळे एक एक पापड भाजून घेतले. नंतर माझं जेवण झालं. माझं जेवण झाल्यानंतर असंच आम्ही आता दारामध्ये फिरत असतो, आणि फिरता फिरता पार्थ पण माझ्यासोबत असते. रोज ना मी त्याला फिरत फिरत त्याचा म्हणजे अभ्यास घेत असते. तोंडी त्याला शिकवणं म्हणा किंवा त्याच्याकडून म्हणून घेणं, असं चाललेलं असते. दररोज आम्ही थोडंसं वॉक करत असतो, नाईट वॉक. आणि पण आज ना मी फिरत होते आणि हा उद्योग चालला होता. त्याला आज कसं काय की दिवसभर तो माती खेळतो, पण संध्याकाळी कधी खेळत नाही. पण आज त्यानं मस्तपैकी मातीचा ढीग घातला आणि त्याच्यात तो पंत्या बनवायला लागला होता. आता त्याला कॅमेरा चालू असल्यामुळे ना असं चाहचरल्यासारखंच झालं. त्याला पंताच बनवायला आल्या नाहीत. म्हणजे त्याच्या पंत्या मोडल्या नाहीत. एरवी तो खूप सुंदर पंत्या बनवतो. म्हणजे याच्यानंतर मी कधी जर तो बनवायला ना तर दाखवेल तुम्हाला नक्कीच. आणि मी फिरत होते आणि हा हा म्हणजे चिकलमाती खेळत होता. आता संध्याकाळचा टाईम झाला होता, झोपायला जायचंच होतं. पण म्हटलं जाऊ द्या, हा खेळतोय ना तर थोडा वेळ आपणही बसावं. त्याच्यामुळे त्याला म्हटलं तुला जोपर्यंत कंटाळा येत नाही तोपर्यंत खेळ. असं करता करता त्यानं दिवे एक एक बनवले, मोडले. आणि शेवटी त्याला दिवे बनवायचाही कंटाळा आला. त्याने एवढा मोठा चिखल केला आणि तो चिखल त्या मगमध्ये भरला. आणि मगमध्ये भरून त्यानं मग आणखीन परत पुढे त्या फरशीवर, आता इथं जमिनीवर तर खेळते, नंतर तर त्यानं फरशीवर पण तो प्रोग्राम चालू केला. आणि असं करून करून त्यानं चिखल वगैरे खेळला. नंतर मी त्याचे तोंड हातपाय वगैरे धुतले, कपडे ते बदलले, त्याला आतमध्ये नेलं. असं होतं माझं आजचं संध्याकाळचं रुटीन. व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा गाईज. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.